सूक्ष्मजीव जो आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहे। तो उपयोगी सूक्ष्मजीव आहे तुमचा रायझोबियम। आता रायझोबियम हा सहजीवी जीवाणू का आहे बघा, तर तुम्हाला माहिती आहे ज्या वनस्पतीचे जी मुळं जमिनीत आहेत, ज्या वनस्पतीच्या मुळावरती गाठी येतात म्हणजे त्याला शिंबाधारी वनस्पती म्हणतात बघा। मेथी, शेंगदाणे, सोयाबीन किंवा अन्य कोणत्याही कडधान्याचे रोपटे घेऊन 3 ते 5% हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणाने निर्जंतुक करा। हायड्रोजन पेरॉक्साईडच्या द्रावणामध्ये मेथी, शेंगदाणे आणि सोयाबीन हे जे आहेत याचे कडधान्याचं रोपटं घ्यायचं आणि ते स्वच्छ करायचं। त्याच्यामध्ये काय होतं बघा सांगितले, नंतर 70% नंतर निर्जंतुक केल्यानंतर 70% इथाईल अल्कोहोलच्या द्रावणात 4 ते 5 मिनिटं ठेवायचं। निर्जंतुक पाण्याने स्वच्छ करून गाठीचे अतिशय पातळ का, मग ही जे मुळं आहेत समजा ह्या मुळावरती ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या अशा गाठी आहेत ती त्यातली एक गाठ घ्यायची, त्या गाठीचं असं छोटे छोटे बारीक 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 पातळ काप करायचे आणि एक चांगला काप सॅप्रेनिन द्रावणात, जे सॅप्रेनिनचं द्रावण आहे ते एका पेट्री डिशमध्ये घ्यायचं। त्या सॅप्रेनिनच्या द्रावणात हा पातळ काप द्रावणात 2-3 मिनिटं ठेवा आणि तो जो काप घेतलेला आहे तो काचपट्टीवर ठेवून आच्छादक काच ठेवा आणि संयुक्त सूक्ष्मदर्शीने निरीक्षण करा। इथे गुलाबी दांड्यासारखे दिसणारे जीव रायझोबियम जीवाणू आहेत। आता या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे हे जीवाणू दिसतील आणि हे जे जीवाणू आहेत ते कोणासारखे आहेत, रायझोबियम सारखे आहेत। हे जीवाणू पाहण्यासाठी आपणाला काय करावं लागेल, कडधान्याच्या मुळावरील गाठी शोधाव्या लागल्या, त्या वनस्पतींना रायझोबियमचा उपयोग होत असेल की अपाय होत असेल, म्हणजे रायझोबियमचा अशा वनस्पतींना ज्या वनस्पतीच्या मुळावर गाठ्या आहेत त्याला शिंबाधारीय वनस्पती म्हणतात, या वनस्पतींना ह्या रायझोबियमच्या त्या गाठीमध्ये रायझोबियम असतो याचा उपयोग होतो। आता पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे बघा जरा। आता ह्या रायझोबियम जो आहे हा मुळाच्या गाठीवरचा आपण काप घेतल्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला हे दिसतील बघा। हे सोयाबीनच्या झाडावर केलेलं आहे। आता मुळावरील गाठीत राहणारे रायझोबियम त्या रोपट्याला, आता रायझोबियम मुळावरच्या ज्या गाठी आहेत त्या गाठीमध्ये राहणारे जे रायझोबिया आहेत त्या रोपट्याला काय काय देतात, नायट्रेट्स, नायट्राइट्स तसेच अमिनो आम्ल पुरवतात व त्या बदल्यात हे काय करतात बघा, मुळावरील गाठीत राहणारे रायझोबियम जे रोपटं आहे, जे झाड आहे त्या झाडाला नायट्रेट आणि अमिनो आम्ल पुरवतात व त्या बदल्यात त्या रोपट्याकडून काय घेतात, रोपट्याकडून कर्बोदकाच्या रूपात काय केली जाते, ऊर्जा मिळवतात। अशा प्रकारे परस्परांना फायद्याचे ठरणाऱ्या नात्याला सहजीवन म्हणतात। म्हणजे एकमेकासाठी फायदेशीर ठरणारं हे जे नातं आहे म्हणून याला काय म्हणायचं आहे, सहजीवन। रायझोबिया हवेतील नायट्रोजनपासून रायझोबिया जे आहे ते हवेतील नायट्रोजनपासून नायट्रोजनची संयुग बनवतात। आता नायट्रोजनची म्हणजे ज्या संयुगामध्ये नायट्रोजन आहे NH3, अमोनिया, N2, नायट्रोजन, NH4Cl असे जे संयुग आहेत ते बनवतं। या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी त्यांना काय लागतं, त्यांना वाटाणा, सोयाबीन, घेवडा, इतर कडधान्य अशा शिंबावर्गीय म्हणजे ज्या वनस्पतींना शेंगा येतात त्या वनस्पती यजमान म्हणून गरज असते। म्हणजे यजमान कोण असतं, तर ज्या वनस्पतींना शेंगा येतात आणि ज्या वनस्पतीच्या मुळावर गाठी असतात अशा वनस्पती ह्या यजमान म्हणून असतात। रायझोबियानं तयार करून दिलेले नायट्रोजनयुक्त संयुगामुळे डाळी, कडधान्य आणि प्रथिनेला उत्कृष्ट स्रोत निर्माण होतो। कारण रायझोबियममुळे जे तयार करून दिलेले नायट्रोजनयुक्त जे संयुग आहेत त्या नायट्रोजनयुक्त संयुगामुळं जे कडधान्य आहेत त्या कडधान्यांचा उत्कृष्ट स्रोत ठरवला जातो, म्हणजे ते उत्कृष्ट पद्धतीचे कसे आहेत ते ठरवलं जातं। पुढचा आहे बघा, पुढचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कडधान्य पीक संपल्यानंतर ज्या वेळेला कडधान्य आपलं ते पीक जे आहे शेतामधलं ते पीक आपण काढून घेतल्यानंतर त्याची मुळं आणि रोपट्याचे काही भाग
मुद्दाम मातीत मिसळून जीवाणूचे प्रमाण कायम राखलं जातं. म्हणजे ते पूर्ण उपटून काढत नाहीत, तर त्याचा जो खालचा भाग आहे आपण ज्याला बुडका म्हणतो, तो बुडका ते जमिनीत तसाच ठेवला जातो आणि तो मातीत मिसळून जीवाणूंचं प्रमाण कायम राखलं जातं. म्हणजे जे मातीमध्ये जे जीवाणूची गरज आहे त्याचं प्रमाण कायम राखलं जातं. रायझोबियममुळे रासायनिक खताचा वापर कमी होतो. हा खूप महत्त्वाचा मुद्दा. मग रायझोबियम आपण जमिनीत जर ती मुळं तशीच ठेवली तर खताचा वापर कमी होतो. खताचा वापर कमी झाल्यामुळे रासायनिक खताचे दुष्परिणाम टाळले जातात, कारण खत ऑलरेडी त्या मुळाच्या गाठीवर पासून आपल्याला नायट्रेट सारखे नायट्रोजनयुक्त खतं त्याच्यात मिळतात. त्याच्यामुळे रासायनिक खताचा दुष्परिणाम टाळला जातो. खतासाठी खर्च कमी होतो आणि म्हणून शेतकऱ्यांना रायझोबियम ज्या वनस्पतींना शिंबाधारी म्हणजे ज्या वनस्पतींना शेंगा येतात अशा वनस्पतीच्या उत्पन्नापासून शेतकऱ्यांना फायदा होतो. बघा पुढचा मुद्दा आहे हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना. आता हल्ली आपण जे बियाणं वापरतो संकरित जे बियाणं आहेत ते संकरित बियाणं बघा हल्ली लागवड करण्यापूर्वीच बियाणांना रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावलेले असते. म्हणजे हल्ली जे बियाणं आहेत त्या बियांना आपण पेरण्याच्या अगोदरच रायझोबियायुक्त द्रव किंवा पावडर लावलेले असते. लागवडीनंतर रायझोबियम हे जीवाणू रोपट्यात प्रवेश, मग ज्यावेळेला ते उगवलं जातं आणि उगवल्यानंतर तर त्या बियामध्ये असणारं जे रायझोबियम हे जीवाणू आहे ते जीवाणू काय करतं, रोपट्यामध्ये प्रवेश करतं. या पद्धतीला रायझोबियम लसीकरण म्हणतात. या पद्धतीलाच आपल्याला काय म्हणायचं आहे, रायझोबियम लसीकरण असं म्हणतात. हा प्रयोग कडधान्याबरोबरच तृणधान्य व इतर पिकांनाही नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी उपयोग. म्हणजे हा जो प्रयोग आहे हा फक्त बाळांनो कडधान्यासाठीच नाही, जे तृणधान्य आहेत बाजरी, गहू, तुमचे तांदूळ, या तृणधान्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. आता पुढचा तुम्हाला उपयोगी सूक्ष्मजीव शिकायचा आहे. तो उपयोगी सूक्ष्मजीव आहे किण्व. आता किण्व म्हणजे काय, तुम्ही जो पाव खाता त्या पावामध्ये जे वापरलेलं असतं ते किण्व किंवा बेकर सिस्टम. बघा आता यांनी दिलेलं आहे, एक कृती सांगितलेली आहे, ती कृती करू. बाजारातून ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट घेऊन या. एका बाटलीत 1 चमचा यीस्ट, 2 चमचे साखर, थोडे कोमट पाणी मिसळा. बाटलीच्या तोंडावर एक रंगहीन पारदर्शक फुगा घट्ट बसवा. असं तुम्हाला एक कृती सांगितलेली आहे. पुढे सांगितलेलं आहे 10 मिनिटानंतर कोणकोणते बदल दिसले. फुग्यात जमा झालेल्या वायूमध्ये चुन्याची निवळे मिसळा. ही निवळी चंचुपात्रात घेऊन निरीक्षण करा आणि तुम्हाला काय दिसेल. पुढचा आहे बाटलीतील द्रावणाचा एक थेंब काचपट्टीवर घ्या. त्या बाटलीमध्ये जे द्रावण तयार झाले त्याचा एक थेंब काचपट्टीवर घेऊन त्यावर आच्छादन काच ठेवा आणि ती संयुक्त सूक्ष्मदर्शीच्या मदतीने निरीक्षण करा. बाटलीतील द्रावण तसे सांभाळून ठेवा आणि ते जे द्रावण आहे ते बाटलीत तसंच ठेवा. त्या काचपट्टीवर लंब गोलाकार रंगहीन कवक पेशी दिसल्या का? हो, त्यापैकी काही पेशींना छोटे गोलाकार भाग चिकटलेले दिसले का? या पद्धतीचे तुम्हाला कसं दिसणार आहे त्या काचपट्टीवर, अशा पद्धतीचं दिसणार आहे. पण काही जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असे छोटे फुगवटे असणारे भाग चिकटलेले दिसतील. या आहेत यीस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी. ह्या ज्या आहेत ह्या यीस्टच्या नवीन तयार होणाऱ्या पेशीत आहे. आता काय होतं बघा, कालांतरानं या ज्या पेशी आहेत, कवक पेशी ज्या आहेत यीस्टच्या, ह्याच्यामध्ये पेशीभित्तिका आहे, हे केंद्रक आहे, हे पेशीद्रव्य आहे, ही कलिका आहे. कलिका म्हणजे उंचवटा. आता ह्याच्यामध्ये कालांतरानं काय होतं, ही जे आहे ही अशी फुगत जाते आणि हे जे केंद्रक आहे हे केंद्रक आत असं चपटं होत जातं आणि मग ठराविक वेळेनंतर ही जी पेशी आहे ती बाजूला होते आणि ह्या पेशीपासून नवीन यीस्ट तयार होतो. म्हणजे बघा इथं प्रजननाच्या या अलैंगिक पद्धतीला म्हणजे यीस्टमध्ये किंवा किण्वामध्ये कोणत्या पद्धतीनं प्रजनन होतं, मुकुलायन किंवा कलिकायन या पद्धतीनं. यीस्ट व कार्बनी पदार्थावर वाढणाऱ्या कवकवर्गीय परपोषी सूक्ष्मजीव आहेत. मग हे जे यीस्ट किंवा किण्व आहे हे परपोषी आहे, म्हणजे कवकवर्गीय हे परपोषी आहे, म्हणजे दुसऱ्यावर वाढलं जातं, अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतं.
यीस्ट किण्व हे एकपेशीय कवक असून हे एकपेशीयचं कवक आहे. त्याच्या सुमारे 1500 प्रजाती अस्तित्वात आहेत. यीस्टची पेशी दृश्य केंद्रकी प्रकारची असते. दृश्य केंद्रकी म्हणजे आपण जे दृश्य केंद्रकी कोणाला म्हणायचं तर ज्यांचं केंद्रक आपणाला सूक्ष्मदर्शिकेखाली दिसतं त्यांना दृश्य केंद्रकी म्हणतात. बघा वरील प्रयोगात आता हा जो प्रयोग आहे आपण जो केलेला आहे या प्रयोगात साखरेच्या द्रावणातील कार्बनी पदार्थामुळे यीस्टची वाढ होते आणि प्रजनन जलद होतं. आता हे असं का झालं, यीस्टची वाढ का होते? कारण या पदार्थामध्ये जे ॲक्टिव्ह ड्राय यीस्ट आहे त्याच्यामध्ये जे साखर टाकली होती त्या साखरेमुळं त्या साखरेत असणाऱ्या कार्बनी पदार्थामुळे ही जी यीस्ट आहे याची वाढ होते आणि त्याचं प्रजनन जलद होतं. स्वतःचे पोषण करताना यीस्टच्या पेशी द्रावणातील कर्बोदकाचं रूपांतर. मग ह्या यीस्टच्या पेशी काय करतात, ते जे द्रावण आपण मगाशी जे घेतलं होतं त्या द्रावणातील कर्बोदकाचं रूपांतर अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईडमध्ये करतात. या क्रियेला किण्वन असं म्हणतात. म्हणजे त्याचं रूपांतर जे आहे साखरेतील कर्बोदकाचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, अल्कोहोल आणि कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये. ही जी क्रिया आहे या क्रियेला आपल्याला म्हणायचं आहे किण्वन क्रिया. परीक्षेला प्रश्न विचारतील किण्वन क्रिया म्हणजे काय. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पाव जो आहे तो पाव कसा तयार करतात याच्याविषयी बघा. पुढे त्यांनी जो सांगितलेला आहे तो कशा पद्धतीनं करायचा आहे याच्याविषयी बघा. यीस्टच्या या प्रयोगात आपण बाटलीमध्ये जे द्रावण बनवलं होतं त्याचा वापर करून पाव बनवता येईल याची माहिती मिळवा. याची पाव कसा तयार करायचा याची माहिती मिळवा. जे मैद्याचं पीठ आहे त्या मैद्याच्या पिठामध्ये बेकर्स यीस्ट किंवा किण्व टाकलं जातं आणि ते किण्व टाकल्यानंतर तो जो मैद्याचा पीठ जे आहे चपातीचं पीठ आपण जसं हे केलं जातं मळलं जातं तसं ते मळलं जातं आणि त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हे आपण शिकलो की यीस्ट टाकल्यानंतर कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो आणि त्याच्यामुळे तो जो पाव आहे तो पाव फुगला जातो आणि पाव फुगल्यानंतर तो पाव जाळीदार होतो. आता पुढचा मुद्दा त्यांनी दिलेला आहे त्या हे पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे माहीत आहे का तुम्हाला. आता काय माहीत आहे का तुम्हाला बघा. साखर कारखान्यांना जोडून बहुधा अल्कोहोल निर्मितीचं उत्पादन केलं जातं. ऊसाच्या रसाची मळ, ऊसाचा जो रस काढून जी शिल्लक राहते ती मळ निघते तिच्यातही भरपूर प्रमाणात कर्बोदके असतात. त्याच्यामध्ये कर्बोदके असतात. मळीमध्ये सॅक्रोमायसिस शब्द लक्षात ठेवा. मळीमध्ये सॅक्रोमायसिस किण्व मिसळून तिचे किण्वन केले जाते. या प्रक्रियेत इथेनॉल C2H5OH अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन तर इस्टर व इतर अल्कोहोल्स ही उपउत्पादिते मिळतात. म्हणजे त्याच्यातून आपल्याला इथेनॉल अल्कोहोल हे प्रमुख उत्पादन मिळतं आणि इस्टर आणि यासारखे आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपउत्पादिते मिळत असतात. इथेनॉलपासून आता हा जो इथेनॉल आहे जो तयार झालेला आहे त्याच्यापासून काय तयार केलं जातं, स्पिरिट म्हणजे काय, प्रयोगशाळेमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादा प्रयोग करता ज्यावेळेला तुम्हाला उष्णतेची गरज असते तो जो दिवा असतो त्या दिव्यामध्ये हे स्पिरिट वापरलं जातं. मद्यार्क म्हणजे दारू व इतर रसायने मिळतात. तसेच इथेनॉल हे धूरविरहित आहे म्हणजे याच्यातून कोणत्याही प्रकारचा धूर निघत नाही. उच्च प्रतीचं इंधनही आहे, त्याचा इंधन म्हणून उपयोग करतात. इथेनॉलचा औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच इथेनॉल कशापासून दुसऱ्या धान्यापासून तयार करतात बघा. इथेनॉल मकापासून तयार केलं जातं. जव किंवा सातू याच्यापासून हे इथेनॉल ऊसापासून तर करतातच पण याच्यापासूनही करतात. द्राक्षाच्या रसात असलेला खूप महत्त्वाचा मुद्दा, जो द्राक्षाचा रस आहे त्या द्राक्षाच्या रसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज शर्करेच्या यीस्टच्या मदतीनं किंवा किण्वनच्या मदतीनं किण्वन केले जाते आणि मिळणाऱ्या अल्कोहोलपासून वाईन हे पेय बनवलं जातं. म्हणजे द्राक्षाचे ग्रेप्स वाईन म्हणजे द्राक्षापासून दारू बनवली जाते. जरा डोकं चालवा असा एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्याच्यावर आपण विचार करू. बघा पहिला प्रश्न आहे
भारतात बऱ्याच देशामध्ये हल्ली पेट्रोल व डिझेल या इंधनात 10% इथेनॉलचे मिश्रण करणे सक्तीचं का केलेलं आहे? कारण बघा, इथेनॉलचं उत्पादन ऊसाच्या मळीपासून किंवा धान्यापासून केलं जातं, हे आपण आता वरती पाहिलं. इथेनॉल इंधन म्हणून महत्त्वाचं आहे. इथेनॉलपासून प्रदूषण फार कमी प्रमाणात होतं आणि पेट्रोल आणि डिझेल हे जीवाश्म इंधन आहेत, ते कधी ना कधी संपणार आहेत. बघा, म्हणजेच तो पुन्हा तयार करता आपणाला येणार नाही. पण इथेनॉल जे आहे ते इथेनॉल आपणाला आपण ऊस शेतामध्ये लावू शकतो आणि त्याच्यापासून इथेनॉल तयार करू शकतो किंवा धान्यापासून इथेनॉल तयार करू शकतो. म्हणजे हे आपल्यावर जे जीवाश्म इंधनामुळे जे ऊर्जा संकट येणार आहे ते कमी करण्यासाठी ह्या इथेनॉलचा वापर केला जातो. बघा, सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा आहे की प्रदूषण जे आहेत ते प्रदूषण कमी प्रमाणात व्हावं याच्यासाठी सुद्धा इथेनॉलचा वापर भारतात किंवा बऱ्याच ठिकाणी पेट्रोल किंवा डिझेलमध्ये 10% इथेनॉल मिश्रण करणे सक्तीचं केलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे याच्यातला, महाराष्ट्रात नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणावर का उभारलेले? आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वाईन कुठं तयार कारण द्राक्षापासून वाईन द्राक्ष कुठे जास्त पिकतात तर नाशिक जिल्ह्यात. मग नाशिक जिल्ह्यामध्ये जर द्राक्षे जास्त प्रमाणात पिकत असतील तर तिथे वाईन निर्मितीचे उद्योग केल्यास आर्थिक लाभ जो आहे, जास्त पैसा जो आहे तिथल्या शेतकऱ्यांना मिळेल. आणि द्राक्ष बाळू हे फळ तसं लवकर खराब होतं, त्यामुळे वाईन निर्मिती हा त्याच्यासाठी एक चांगला उपयोग आहे. म्हणजे जे खराब झालेल्या फळापासून आपल्याला वाईन निर्मिती करता येते आणि वाईनची मागणीसुद्धा जास्त प्रमाणात आहे. म्हणून ज्या ठिकाणी द्राक्षाचं उत्पन्न जास्त घेतलं जातं अशाच शहराजवळ, कोणतं शहर आहे? नाशिक. म्हणून वाईन जी तयार केली जाते ती कुठं आहे? नाशिकला आहे. तिसरा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, गव्हाची चपाती फक्त फुगते बघा, मात्र पाव हा जाळीदार, मऊ आणि पचायला हलका असतो, असं का होतं? कारण बघा, गव्हाच्या पिठामध्ये आपण बेकर्स यीस्ट किंवा किण्व मिसळत नाही, पण पाव तयार करताना आपणाला त्या पावाच्या जे पीठ आहे त्या पिठामध्ये यीस्ट मिसळावं लागतं. हे यीस्ट किण्वन प्रक्रियेनं पावाच्या पिठात कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण करतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू निर्माण केल्यामुळं तो पावाचा जो भाग आहे पीठ तो मऊ होतो आणि त्या काही उपयोगी घटकाने त्यामुळं पावाची चव बदलते आणि तो पचनास कसा होतो? हलका होतो. पण चपातीच्या पिठात यीस्ट नसते आणि यीस्ट नसल्यामुळं भाजताना केवळ त्यातील वायू प्रसरण पावल्याने ती काय होते? फक्त वायू प्रसरण पावल्यामुळं ती फुगते, पण त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो का? नाही. पुढचा आहे जैव तंत्रज्ञान. हा खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण आलेलो आहोत. आता जैव तंत्रज्ञान म्हणजे काय? बघा, पामतेल जे वनस्पतीचं जे तेल आहे, निर्मितीवर तयार होणारे विषारी पदार्थ. आता या पामतेलावर निर्मितीत तयार होणारे जे विषारी पदार्थ आहेत, इतर काही औद्योगिक प्रक्रियेमध्ये मुक्त होणारे जड धातू आहेत, जे एखाद्या कारखान्यामध्ये काही धातू आहेत, उदाहरणार्थ आर्सेनिकसारखे. बघा, क्षार शोषून घेण्यासाठी, मग त्या कारखान्यातले जड धातू किंवा जे क्षार आहेत ते शोषून घेण्यासाठी यारोविया लायपोलिटिका शब्द लक्षात ठेवा, यारोविया लायपोलिटिका हे किण्व वापरतात. तर सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व आर्सेनिक या प्रदूषकाचे शोषण करतात. आर्सेनिक जो धातू आहे त्या आर्सेनिकापासून जे हवेचं प्रदूषण होतं ते प्रदूषण होऊ नये याच्यासाठी अशा उद्योगधंद्यामध्ये सॅक्रोमायसिस सेरेविसी हे किण्व वापरल्यामुळं आर्सेनिक या प्रदूषकाचं काय केलं जातं? शोषण केलं जातं. बघा, अल्कॅनोव्हायरस जीवाणूचा वापर करून अल्कॅनोव्हायरस अल्कॅनोव्हायरस जीवाणूचा वापर करून समुद्रामधील तेलगळती स्वच्छ केले. बघा, आता समुद्रामध्ये ज्या तेलगळती होतात, जे जहाज वगैरे फिरतात आणि त्याच्यामुळं जी तेलगळतीचा जो तवंग आहे तो तवंग पाण्याच्या वरती येतो. मग ते तवंग पाण्याच्या वरती आल्यामुळं जे पाण्यामध्ये असणाऱ्या सजीवांना त्याचा तोटा होतो. मग अशा वेळेला जर तवंग आला असेल तर अल्कॅनोव्हायरस जे जीवाणू आहेत
ते जीवाणू त्या समुद्रात सोडले जातात. मग ते जीवाणू त्या पाण्यातील तेलगळतीनं झालेला जो तवंग आहे तो खाऊन टाकतात. म्हणजे हे सुद्धा कसे आहेत, उपयोगी सूक्ष्मजीव आहेत.